नमस्कार मंडळी, आणि तुम्ही पण माझ्यासारखे चहा लवर आहात का हे नक्की कमेंट करून एकदा सांगा. तर काय असतं ना, चहा घेतल्याशिवाय माझ्या काय दिवसाची सुरुवात होत नाही बाबा, आणि दिवसभर आळस येतो. त्यात स्कूलमध्ये खूप सारे कामं असतात, मग एनर्जेटिक होऊनच स्कूलमध्ये जायचं असतं. आणि नंतर मग छान नवरोबांकडे हट्ट केला बाहेर चहा प्यायला जाऊयात म्हणून. त्यांनी पण तो हट्ट सहज पुरा करून दिला आणि चहा प्यायला घेऊन गेले. मी एकटी तर जात नाही. ते बोलतात तुझ्या स्कूल जवळच काय जात जा, पण मी एकटी जात नाही कारण तिथं मला एकटीला कम्फर्टेबल वाटत नाही. असो, आज स्कूलमध्ये आमच्या मॅमच्या मुलाचं 88% आले होते 10th आणि ते पण ICC बोर्डमधनं. त्यांनी पेढा दिला होता, तो खूप छान होता. नंतरनं माझं एक पार्सल आलं होतं ज्याची मी खूप वाट बघत होते, आणि तुम्हाला पण सांगितलं होतं की माझं एक मेकअपचं पार्सल येणार आहे जे की मी तुम्हाला दाखवेल. तर मी आता तुमच्यासमोर ते ओपन करते, बघा कसं आहे कसं नाही ते. तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू बघा हा व्हिडिओ. आणि मी बघितल्या इतके खुश झाले होते, पण नंतर माझं एक एक करत ना मूड ऑफ होत गेला. कारण काय झालेलं, त्यामध्ये जे प्रोडक्ट आलेले ते व्यवस्थित नव्हते. काही प्रोडक्टवरती तर नाव, एक्सपायरी डेट वगैरे काहीच नव्हतं. आणि बॉक्स जरी ब्रँडेड दिसला असला तरी त्यातली आतमधली वस्तू काय व्यवस्थित नव्हती, आणि व्यवस्थितच नव्हतं. पॅकेजिंग पण छान नव्हतं, क्वालिटी पण चांगली नव्हती. म्हणून मी विचार केला की रिटर्न देऊयात. आणि असं वाटत होतं की यूज केलेले प्रोडक्ट पाठवलेत मला. सो मी इतके नाराज झाले होते, कारण या पार्सलची मी खूप आतुरतेनं वाट बघत होते, पण हे माझ्यासोबत असं काही होईल मला वाटलंच नव्हतं. असा दिवस बोर गेला, म्हणून काय करायचं. आणि तुम्हाला जे दिसलं आहे, मी छान मेकअप केलेला आहे, बांगड्या घातल्या आहेत, लंब मंगळसूत्र घातले, तर मी व्हिडिओ शूट केला होता. म्हणून जाऊ दे, आता दिवस खराब आहे म्हणून काय करणार. नंतर मग मिस्टरांनी म्हटलं, अगं तुझं मूड फ्रेश करण्यासाठी मी पाणीपुरी बनवतो. असं तर नंतर ना, मला चहा घेतल्याशिवाय जमत नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे. नंतर मिस्टरांनी लावलं होतं कांदा कापण्याचं काम. आता इथं त्यांचं माझं चाललं होतं. ते बोलले, जर तुझ्यात एवढंच कला असेल तर तुम्हाला डोळे बंद करून कांदा कापून दाखव. मी पण मग हुशार कापूनच दाखवला की त्यांना पण कांदा, आणि हसत होते. नंतर ना मग मी त्यांच्यावरती. आणि धनू आणि तिचे पप्पा ना खूप मजाक उडवतात माझी. असू द्या मंडळी, पण तुम्ही माझ्यासोबत आहे आणि नेहमीच राहणार अशी मी आशा करते. तर आज होता 1 मे, महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस. तर तुम्हाला महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी. आणि प्रत्येक मराठी माणसाला गर्व असलं पाहिजे की तो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, या महाराष्ट्राच्या मातीत. आणि मला तरी खूप गर्व आहे की मी महाराष्ट्रात जन्मलेली आहे आणि माझं पुरं बालपण महाराष्ट्रात गेलं आहे. तर असा होता आजचा आपला ब्लॉग. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.